बातमी मुंबईतून। वडाळा पोलिसांकडून रामनवमीच्या रॅलीसाठी आता परवानगी देण्यात आली आहे। वडाळ्यातून थोड्याच वेळात रामनवमीची रॅली सुरू होणार आहे। रामनवमीच्या दिवशी रॅलीला परवानगी न दिल्यानं वाद झाला होता। थोड्याच वेळात आता पोलीस बंदोबस्तात रॅली निघणार आहे। रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषदेनं शोभायात्रेचं आयोजन केलं होतं। या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही विहिपनं रॅली काढली। या रॅली दरम्यान पोलिसांनी जबर मारहाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळते। पोलिसांनी महापुरुष देवतांचे बॅनरही फाडले असा विहिपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। दुसऱ्या समाजामधील लोकांनी निवेदन दिल्यानं परवानगी नाकारल्याचाही आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी राड्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। ही दृश्य आपण वडाळ्यातली पाहतोय। आता रामनवमी निमित्तच्या रॅलीला परवानगी देण्यात आलेली आहे। याआधी परवानगी दिली नव्हती आणि जमलेला जो जमाव होता म्हणजेच विहिपचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने आलेले होते। पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं। या दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप विहिपच्या कार्यकर्त्यांनी केला होता। या रॅलीत सदावर्ते सहभागी झाल्याचं आपण पाहतोय।